महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। बऱ्याच जणांना अजून पैसे आलेले नाहीत, त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बऱ्याच जणांचे खूप सारे प्रश्न आहेत, त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत। नवीन अपडेट आलेला आहे, नवीन आदेश देण्यात आलेले आहेत तेही पाहणार आहोत आणि तुमचे पैसे का जमा झालेले नाहीत त्याची कारण काय आहेत तेही पाहणार आहोत। तर बघा, बरेच जण कमेंट करून सांगतायत की मला पण नाही आले पैसे, अजून पैसे जमा झालेले नाहीत। आता जवळपास 1 कोटी पर्यंत लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेले आहेत, तर ते कधीपर्यंत जमा झालेले आहेत हे सर्वात अगोदर पाहून घ्या। तर 31 जुलै पर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह केलेले तिथपर्यंत पैसे त्यांनी जमा केलेले आहेत, परंतु त्यामध्येही ज्यांचं आधार लिंक होतं, आधार सीडिंग ज्यांचं झालेलं होतं, डीबीटी ज्या अकाउंटला लिंक होती त्या डीबीटीच्या अकाउंटमध्ये त्यांनी पैसे पाठवले, तर त्यामुळे बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम ही झालेला आहे। तर संपूर्ण अपडेट आपण बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा, बऱ्याच जणांचं असं म्हणणं देखील आहे की ज्या अकाउंटमध्ये पैसे पाठवलेले आहेत त्या अकाउंटमधून या ठिकाणी पैसे देखील कट झालेले आहेत बऱ्याच जणांचे, कारण की ते अकाउंट त्यांनी या ठिकाणी मेंटेन केलेलं नव्हतं, ते अकाउंटला या ठिकाणी मिनिमम बॅलन्स त्यांनी मेंटेन केलेला नव्हता। त्याबद्दलची ही न्यूज आपण पाहणार आहोत, कारण की बऱ्याच जणांचे तशा पद्धतीने या ठिकाणी पैसे कट झालेले आहेत। ते एक मोठं टेन्शन या ठिकाणी आलेलं आहे। बघा, बँकांनी रक्कम परत कापू नये हे देखील आदेश आता देण्यात आलेले आहेत, हे नवीन अपडेट आलेलं आहे। काय म्हटलंय बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदान तात्काळ जमा होण्यासाठी सर्व बँकांनी त्यांच्याकडील लाभार्थ्यांचे खात्याचे आधार सीडिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी। तर हे नवीन आदेश आता हे जे आहे प्रत्येक जिल्ह्याला असे आदेश देण्यात आलेले आहेत, कारण की बऱ्याच जणांचं आधार सीडिंग नव्हतं, त्यामुळे जुलैमध्ये त्यांचा फॉर्म अप्रूव्ह असूनही त्यांना पैसे आले नव्हते। बऱ्याच जणांचं डीबीटी ॲक्टिवेट नव्हतं, ठीक आहे। तर तसे जमा होणाऱ्या अनुदानातून कुठल्याही प्रकारे हप्ते थकीत रक्कम किंवा किमान शिल्लकच्या नावाखाली कुठल्याही प्रकारची रक्कम न कापता या ठिकाणी कपात न करता जमा झालेले संपूर्ण अनुदान लाभार्थ्यांना अदा करावे असे निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी बँकांना दिले आहेत। तर ही गडचिरोली जिल्ह्याबद्दलची माहिती आलेली आहे। असे प्रत्येक जिल्ह्याबद्दलची तशा पद्धतीचे आदेश देण्यात आलेले, तसे अपडेट देण्यात आलेले। याबाबत कुठलीही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित बँकेवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकारी दैने यांनी बँकांना दिलेला आहे। तर ही तुमच्यासाठी एक गुड न्यूज असणार आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आधार सीडिंगची प्रोसेस चालू आहे। स्वतः महिला व बालविकास कल्याण मंत्र्यांनी देखील आजच्या कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे, जी आधार सीडिंगची प्रोसेस आहे ती फास्ट पद्धतीने चालू आहे। ज्यांचे त्याच्यामुळे पैसे अडकलेले आहेत सीडिंग प्रक्रियामुळे, डीबीटीमुळे, त्यांची प्रक्रिया चालू आहे आणि बँकांनी पैसे कापू नयेत, कपात करू नये असं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। कारण की बऱ्याच जणांनी कमेंट करून सांगितलंय आमचे पैसे बँकेत जमा झाले, परंतु आम्ही पैसे काढायला गेल्यानंतर पैसे त्यामध्ये नव्हते, म्हणजे पूर्ण मिनिमम बॅलन्ससाठी या ठिकाणी पैसे जे आहेत कट झाले, अकाउंट या ठिकाणी ॲक्टिवेट नसल्यामुळे हा एक प्रॉब्लेम झालेला आहे। तर बघा, आता ई-केवायसी प्रलंबित असलेल्या महिलांना शासनामार्फत मोबाईल संदेश देखील पाठवण्यात आला आहे। त्यांनी तातडीने आपले खाते आधार सीडिंग करून केवायसी पूर्ण करावी। तर महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे या ठिकाणी हे की ज्यांचे या ठिकाणी पैसे आलेले नाहीयेत, ते एक महत्त्वाचं पहिलं कारण होतं, म्हणजे त्यांची ई-केवायसी झालेली नव्हती, आधार सीडिंग झालेलं नव्हतं, त्यामुळे पैसे आलेले नाहीत बऱ्याच जणांचे। आता मग हे पैसे नेमके कधी येतील? ज्यांचे राहिलेले पैसे आहेत, जुलैमध्ये फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे परंतु पैसे आलेले नाहीत, आधार सीडिंग देखील आता करून झाले, तर बघा तुमचे 31 ऑगस्ट पर्यंत पैसे येणार आहेत। त्याबद्दल ही यामध्ये न्यूज आलेली, तीही आपण बघणार आहोत। तर बघा, आधार सीडिंग करून ई-केवायसी पूर्ण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलेलं आहे। त्याचसोबत या ठिकाणी म्हटलेले आहे बघा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 जुलै पर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार आता 17 ऑगस्ट रोजी लाभ वितरण करण्यात आलेलं आहे। तर ई-केवायसी आधार सीडिंग अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा, बघा तुमचा दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही येणार, आता ज्यांचे पैसे आलेले नाही ते दुसऱ्या टप्प्यामध्ये येतील, तर तो 31 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील सर्व लाभार्थी महिलांनी त्यांचे बँक खात्याची ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलेले आहे। तर ही एक IMP माहिती तुमच्यासाठी आहे। ज्यांचं बघा आधार सीडिंग राहिलेलं आहे, डीबीटी ज्यांच्या अकाउंटला नाहीये त्यांनी करून घ्या। आजच्या कार्यक्रमामध्ये देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील हीच माहिती दिलेली आहे की 31 ऑगस्ट पर्यंत तुमचे जुलैमध्ये ज्यांचे अर्ज मंजूर झालेले
त्यांचे पैसे जमा होणार आहेत. आता 1-2 तर लाडक्या बहिणी नसतील जुलैमध्ये अर्ज मंजूर झाले, डीबीटीमुळे पैसे आलेले नाहीत किंवा अर्ज मंजूर असून डीबीटी असूनही त्यांचे पैसे आले नाही, अशी भरपूर लाखो बहिणी आहेत. तर त्यांच्यासाठी ही गुड न्यूज असणार आहे की 31 ऑगस्ट पर्यंत तुमचे पैसे जे आहेत जमा होणार आहेत. त्यासाठी जर आधार सीडिंग राहिलेलं असेल तर ते करून घ्या, डीबीटी करून घ्या. कसं करायचं आहे, बँकेत जाऊन तुम्हाला सर्व माहिती त्या ठिकाणी भेटेल. डीबीटी तुम्हाला ॲक्टिवेट करून घ्यायची. आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी जर तुमचं डीबीटी बघा, डीबीटी पहिलं जुनं जर असेल, आता बऱ्याच जणांचं काय असतं, एकच अकाउंट नसतं बँकेमध्ये, 2-3 अकाउंट असतील. तर जुनं एखादं अकाउंट आहे ज्या अकाउंटला तुमचं डीबीटी ॲक्टिव्हेट आहे, तुमचा आधार क्रमांक त्या अकाउंटला लिंक आहे, डीबीटी ॲक्टिव्हेट आहे त्या अकाउंटला, तर ते अकाउंट तुम्ही बऱ्याच दिवसापासून यूज केलेलं नाहीये आणि तुम्ही फॉर्म भरताना, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना मात्र चालू अकाउंट दिले चांगलं, जे तुम्ही मेंटेन करताय, सध्या तुमचं चालू खातं आहे ते, त्याच्यावरती पैसे येण्यासाठी तुम्ही ते अकाउंट दिलं आणि डीबीटी दुसऱ्याच बंद पडलेल्या अकाउंटला या ठिकाणी लिंक आहे, तर त्या अकाउंटमध्ये पैसे जातील. तर तेच सांगतो तुम्हाला, तुमचे पैसे आले की मग गायब होतील. त्या अकाउंटमध्ये मिनिमम बॅलन्स नसल्यामुळे या ठिकाणी ते पैसे बँक कट करून घेईल. त्याच्यामुळे डीबीटी कुठल्या अकाउंटला ॲक्टिव्हेट आहे ते अगोदर तुम्हाला बघून घ्यायचे. ते कसं बघायचे त्याच्याबद्दल बघा, आधार कार्डची जी वेबसाईट आहे, ही जी वेबसाईट आहे पहा, या पद्धतीने वेबसाईट आहे. या ठिकाणी बघा, ही आधार कार्डची वेबसाईट आहे. तुम्हाला याच्यावरती लॉग इन करायचं आहे. इथं आधार बँक सीडिंग स्टेटस जो आहे या ठिकाणी चेक करायचा आहे. तो चेक करण्यासाठी तुमचा आधार क्रमांक टाकायचा. आधार क्रमांक टाकल्यानंतर बघा अशा पद्धतीने तुम्हाला ओटीपी येईल, तो ओटीपी टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं कुठली बँक या ठिकाणी ॲक्टिव्हेट आहे त्या बँकेचं नाव तुम्हाला इथं मित्रांनो पाहायला भेटेल. इथं अकाउंट नंबर पाहायला भेटणार नाही, फक्त बँकेचं नाव पाहायला भेटेल आणि इथं ॲक्टिव्ह स्टेटस दिसेल. जर या ठिकाणी इनॲक्टिव्ह बँक असेल तर ते तुम्हाला काढून नवीन बँकेमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला डीबीटी आधार लिंक करून घ्यायचे त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे. तर तुम्हाला त्या बँकेमध्ये पैसे येतील, कारण की ज्या बँकेमध्ये आधार लिंक आहे त्याच बँकेला तुम्हाला पैसे येणार आहे, डीबीटी लिंक आहे त्याच बँकेला पैसे येतील. त्याच्यामुळे तर 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला दुसऱ्या टप्प्याचे पैसे येण्याची शक्यता आहे, असं मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं होतं आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि या ठिकाणी ही जी न्यूज आली त्यामध्येही सांगितलेलं आहे. तर ज्यांचे पैसे राहिलेले आहेत 31 जुलैपर्यंत ज्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत, त्यांचे जे राहिलेले पैसे आहेत, आता बऱ्याच जणांना 3,000 रुपये भेटलेत, पहिला आणि दुसरा हप्ता भेटलाय, म्हणजे जुलैचे आणि ऑगस्टचे सोबतच भेटलेत. तर बहुतेक ऑगस्टमधील देखील काही आणि 31 जुलैपर्यंत देखील काही अप्रूव्ह फॉर्म ज्यांचे झालेले त्यांना 31 ऑगस्टपर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे जे आहेत त्या ठिकाणी भेटण्याची सुरुवात होऊ शकते. 31 ऑगस्टला पैसे भेटू शकतात. आणि ज्यांना आता पैसे भेटणार नाहीत त्यांचे पैसे कधी भेटणार आहेत मग तेही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यांना जे पैसे असणार आहेत जुलैचे, ऑगस्टचे आणि सप्टेंबरचे असे मिळून 4,500 रुपये जे असणार आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी भेटणार आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये जर 31 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला पैसे नाही भेटले तर सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला पैसे या ठिकाणी भेटणार आहेत. तर पैसे येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं EKYC करून घ्यायचं आहे या ठिकाणी. तर बँकांनी कपात करू नये त्याबद्दलही या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत, परंतु तुमचं बँक सीडिंग करून घ्या. जे चांगलं खातं आहे ज्यामध्ये पैसे कट होणार नाहीत, जे तुम्ही मिनिमम बॅलन्स मेंटेन करताय त्या खात्याला तुम्हाला डीबीटी करून घ्यायचं आहे, हेही लक्षात राहू द्या. कारण की या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली बँकांकडून दंड वसूल केल्याने महिलांच्या हाती अवघे 500 ते 1,000 रुपये आले. त्यामुळे महिला आणि बँक कर्मचारी यांच्यात वादावाद झाल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे. ही देखील माहिती या ठिकाणी आहे. तर मिनिमम बॅलन्स जो असतो मित्रांनो तो अकाउंटला तुम्हाला मेंटेन करावा लागतो. तर मेंटेन नाही केला तर त्याचा बँक दंड आकारण्यास सुरुवात करते आणि बँकानुसार मिनिमम बॅलन्सची रक्कम शहरी आणि ग्रामीण भागात वेगवेगळी असते. प्रत्येक बँकेच्या दंडाच्या रकमेत देखील फरक असतो. त्याच्यामुळे तुम्हाला मिनिमम बॅलन्स या ठिकाणी मेंटेन करण्यासाठी देखील जे अकाउंट तुमचं जुनं आहे बंद पडलेलं ते अकाउंट जर त्याला डीबीटी असेल तर ते काढून नवीन बँकेला तुम्हाला या ठिकाणी ॲक्टिव्हेट करून घ्यायचं आहे. तर अशी महत्त्वाची एक अपडेट तुम्हाला दिलेली आहे. आता बऱ्याच जणांचे अजून वेगवेगळे प्रश्न आहेत. या ठिकाणी म्हणता येते की फॉर्म अप्रूव्ह झालाय 5 ऑगस्टला पण पैसे आले नाहीत. तर बघा, तुमचं 5 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झालाय तर एकतर तुम्हाला 31 ऑगस्ट पर्यंत पैसे येतील. तर आले ना 31 ऑगस्टला तर तुम्हाला सप्टेंबरमध्ये 3 महिन्याचे पैसे येतील तुम्हाला, कारण की तुमचा 5 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे. ज्यांचे फॉर्म 31 ऑगस्ट पर्यंत अप्रूव्ह होतील त्यांना जुलैचे देखील पैसे भेटणार आहेत. हे देखील लक्षात राहून द्या. जुलै आणि ऑगस्टचे 2 महिन्याचे आणि मग सप्टेंबरचे असे म्हणून 4,500 रुपये भेटणार आहेत. तर अशी एक महत्त्वाची माहिती तुम्हाला दिली. याबद्दल अजून काही प्रश्न असतील तुमचे कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व चॅनलला पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.